नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मानसशास्त्र या विषयाची सिरीज सुरुवात केलेली आहे। मला भरपूर प्रश्न विचारण्यात येत आहेत की तुम्ही सामाजिक शास्त्रासाठी देखील सिरीज सुरुवात करा, तर लवकरच आपण येत्या 2 दिवसांमध्ये त्याची देखील सिरीज सुरुवात करणार आहोत। लक्षात ठेवा, जर सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील, त्यासाठी पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, त्यासाठी तुम्हाला 5वी ते 11वीची स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावी लागतात। तर या स्टेट बोर्डच्या पुस्तकावरील जे प्रश्न तयार केलेले आहेत मी, त्यांची लवकरच सिरीज मी यूट्यूबवरती सुरुवात करणार आहे येत्या अगदी 2 दिवसामध्ये। तेव्हा त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 100+ मार्क्स घ्यायचे असतील, तर मी आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते की 2013 ते 2021 या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्या नजरेखालून अतिशय चांगल्या पद्धतीने गेलेल्या पाहिजेत, जेणेकरून कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हे तुमच्या लक्षात येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे की बालकाच्या बोधात्मक, या ठिकाणी शब्दांचा झालेला आहे क्षमतांचा आहे। बालकाच्या बोधात्मक क्षमतांचा विकास म्हणजे डॅश डॅश असं दिलेलं आहे। तर बालकाच्या बोधात्मक क्षमतांचा विकास म्हणजे अध्ययन विषयक क्षमतांचा विकास। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। इतर ऑप्शनचा जर विचार केलात तर बालकाच्या वाढीचा बालकाच्या बोधात्मक क्षमतांशी काहीही संबंध नाही आहे, त्याचप्रमाणे शारीरिक कौशल्यांचा देखील नाही आहे आणि व्यक्तिगत विकासाचा देखील नाही आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती? अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, पाठच करून ठेवायचा आहे की फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती? तर बालोद्यान पद्धती जी आहे ती फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रेरणा या जन्मजात मूल प्रवृत्तीवर आधारित असतात असे कोणता मानसशास्त्रज्ञ म्हणतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे की प्रेरणा या जन्मजात मूल प्रवृत्तीवर आधारित असतात। जेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाचे असे विधाने दिलेली असतात, ती विधाने तुम्हाला तोंडपाठ करायची आहेत, कारण विधानावरती आणि व्याख्येवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकविण्यासाठी तुम्ही काय कराल? या ठिकाणी जेव्हा औपचारिक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तेव्हा स्वतःला शिक्षक असं समजायचं आहे आणि स्वतः मी शिक्षक समजून हा प्रश्न सोडवणार असा विचार केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये येऊन जातं। तर या ठिकाणी दिलेलं आहे, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल? विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल, तर हे योग्य वाटत आहे। टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल, हे चुकीचं आहे। विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सूचना करणार, हे देखील चुकीचं आहे। विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगाल, हे देखील चुकीचं आहे। ऑप्शन नंबर 1 हेच योग्य आहे की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल। जेव्हा डी.एडला असताना तुम्हाला पाठ घेण्यास सांगितलं जातं, त्यावेळेस तुम्ही प्रस्तावनेमध्ये एखादी गोष्ट सांगून किंवा काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं ज्ञान जागृत करून त्यांना नवीन पाठाकडे वळवतात, त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, कमी अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे? कमी अपंगत्व आहे, त्यांना जास्त अपंगत्व नाही, तर या ठिकाणी समावेशक शिक्षण त्यांना असणं अतिशय गरजेचं आहे। विशेष शिक्षण काहीही गरज नाही, कारण ते कमी अपंगत्व असलेले विद्यार्थी आहेत। एकात्मिक शिक्षण येणार नाही आणि स्वतंत्र शिक्षण तर अजिबात येणार नाही। स्वतंत्र शाळा दिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने होतो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा जर विकास करायचा असेल, तर त्यांना सामूहिक चर्चा करायला लावणं अतिशय गरजेचं आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षकाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? तर शिक्षकाच्या दृष्टीने वर्गात शिस्त ठेवणे, वर्गात वेळेवर येणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, उत्तम भाषण करणे। वर्गात शिस्त ठेवणे, वर्गात वेळेवर येणे आणि उत्तम भाषण करणे हे त्याचे कर्तव्य आहेत।
त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त महत्त्वाची बाब शिक्षक या दृष्टीनं कोणती आहे, तर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे. यानंतर पुढील प्रश्न आहे, विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्याचे मुख्य लक्षण कोणते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थितीचा इथं काही संबंध आहे का अध्यापनाशी? कारण ते प्रेरित झाल्याचं समजतं का? अजिबात नाही. विद्यार्थ्यांकडून जेव्हा प्रश्न विचारणा होते तेव्हाच ते तुमच्या अध्यापनाने प्रेरित झालेले असतात. वर्गातील शांत वातावरणाचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. वर्गातील सर्व विद्यार्थी अध्ययन महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतात हे देखील येणार नाही. तर जेव्हा तुमचं अध्यापनाने विद्यार्थी प्रेरित झालेले असतात तेव्हा विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा केली जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्ग अध्यापनाकडे विद्यार्थ्यांची अभिरुची वळविण्यासाठी कोणती अध्यापन कृती उपयुक्त आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी वर्ग अध्यापनाकडे विद्यार्थ्यांची अभिरुची वळविण्यासाठी प्रश्न विचारणे ही अध्यापन कृती अतिशय उपयुक्त आहे. फलकलेखन येणार नाही, कथा सांगणे हे देखील येणार नाही आणि चर्चा करणे हे देखील येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रथमतः केव्हा स्थापन झाली? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर इसवी सन 1916 साली भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गात अतिसक्रिय असणाऱ्या मुलाच्या बाबतीत तुम्ही काय कराल? असा हा प्रश्न आहे. तर अतिसक्रिय असणारी जी मुलं असतात, जे की वर्गात जर शिक्षक शिकवत असतील तर तत्परता दाखवतात, प्रश्नांची उत्तरे देतात, खेळामध्ये भाग घेतला तर खेळामध्ये सहभाग नोंदवतात, त्यामध्ये आपलं कौशल्य दाखवतात, अशा अतिसक्रिय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय कराल? असा हा प्रश्न आहे. वर्गात पहिल्या बेंचवर त्याला बसविणे, वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे, त्याला मानसोपचार तज्ज्ञ दाखविणे काहीही गरज नाही, कारण तो अतिसक्रिय विद्यार्थी आहे. त्याच्या पालकांनाही भेटण्याची गरज नाही, तर त्याच्या दृष्टीने योग्य निर्णय जो असेल तो वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे हा असेल ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्याचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो? तुम्ही स्वतः एक शिक्षक आहेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्याचा विकास करायचा आहे, तर तुम्ही कोणत्या मार्गाने तो विकास करू शकणार? अशा पद्धतीने विचार करा. महान व्यक्तींची माहिती देऊन, वर्गात शिस्तप्रिय वातावरण ठेवून, स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारून अजिबात येणार नाही. आता या ठिकाणी वर्गात शिस्तप्रिय वातावरण देखील येणार नाही. महान व्यक्तींची माहिती देऊन सामाजिक मूल्यांचा विकास त्यांच्या अंगी होणार आहे का? तर नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचे आदर्श वर्तन ठेवणार आहेत तेव्हा विद्यार्थी तुमचं अनुकरण करणार आहे आणि तुमचं अनुकरण करताना तुमच्यात जी सामाजिक मूल्य आहेत ते ॲटोमॅटिक विद्यार्थी त्या सामाजिक मूल्यांचा विकास त्यांच्यामध्ये होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गात जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना डॅश डॅश. आता जे काही विद्यार्थी असे असतात की ते वर्गामध्ये शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारत असतात, तर त्यांना वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे का? अजिबात नाही, कारण शिक्षक आहात, तुमचं कर्तव्य आहे त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं. वर्गातच वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना करावी? अजिबात नाही. प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ग्रंथालयात जाऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगावे हे येईल का? अजिबात येणार नाही. आज आपण जास्तीत जास्त उपयोजनात्मक प्रश्न घेतलेले आहेत. यानंतर तुमच्या वर्गातील एक बालक बुद्धिमान आहे, त्याला शिक्षक म्हणून तुम्ही डॅश डॅश अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर बक्षीस द्याल, त्याला गृहपाठ देणार नाही हे तर येणार नाही. त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित करणार. त्याला आणखी प्रगतीसाठी जर तुम्ही प्रोत्साहित कराल तर तो बुद्धिमान जो बालक आहे तो आणखीन जास्त प्रगती करेल. त्याच्या पालकांना तुमचा मुलगा बुद्धिमान असल्याची कल्पना द्याल. कल्पना देऊन काय नाही, कारण शिक्षकाने जर त्याला प्रोत्साहित केलं तर तो जास्तीत जास्त आणखीन स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? तर 6 ते 14 जो वयोगट आहे या वयोगटासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या परिस्थितीत वर्ग वातावरण शांत राहील? अशा हा प्रकारचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी जेव्हा अध्यापन विषय अवघड असतो तेव्हा वर्ग वातावरण शांत राहणार आहे का? अजिबात नाही. अध्यापन विषय अवघड असल्यानंतर अजिबात विद्यार्थी शांत बसणार नाही आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जेव्हा अध्यापन विषय रोचक असतो,
अध्यापन विषय रोचक असतो, पण त्यामुळे वर्ग वातावरण शांत राहणार आहे का? अजिबात नाही. जेव्हा अध्यापन विषय अभिरुचीपूर्ण जाईल, जेव्हा शिक्षक अध्यापन करतात आणि तो विषय विद्यार्थ्यांना आवडीचा असणार आहे, तेव्हा वर्गावर वातावरण काय असणार आहे? शांत असणार आहे. आणि जेव्हा विद्यार्थी चांगले असतील, हे तर अजिबात येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकारात विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची सोय नसते म्हटलेलं आहे? या ठिकाणी क्रियापद जे आहे ते काळजीपूर्वक वाचा, नसते म्हटलेलं आहे. मुक्त प्रश्नामध्ये ते आपले विचार व्यक्त करू शकतात, निबंधात्मक प्रश्नामध्ये व्यक्त करू शकतात, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये करू शकतात, तर बंदिस्त प्रश्न जे असतात त्यामध्ये विद्यार्थी आपले विचार व्यक्त करू शकत नाहीत. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्गाध्यापन यशस्वी होण्याची निदर्शक बाब कोणती? तर या ठिकाणी विद्यार्थ्याला झोप येणे अजिबात येणार नाही. त्यानंतर विद्यार्थी अध्ययनात सक्रिय होणे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वर्गाध्यापन यशस्वी जेव्हा होते, जेव्हा विद्यार्थी अध्ययनात सक्रिय होतात. चांगले सुहस्ताक्षराचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण न होणे म्हटलेलं आहे. काळजीपूर्वक वाचा. निर्माण होणे जर असं वाचाल तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे. तेव्हा एकच करायचं आहे की सिली मिस्टेक न करता प्रश्न हा काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, समस्या निराकरण करताना बालकाचा अध्ययन स्तर हा कोणत्या पातळीवर असतो? तर स्मृती स्तर म्हटलेला आहे. या ठिकाणी आकलन स्तर पण येणार नाही, कारण तो समस्या निराकरण करणार आहे. समजा तुम्ही विद्यार्थ्याला एक प्रश्न दिलेला आहात किंवा एखाद्या गणिताचं उदाहरण दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की सांगा पाणी टंचाई ही समस्या आहे, तर यावर तुम्ही हा प्रश्न कसा सोडवाल? तर या ठिकाणी तो चिंतन करणार आहे. म्हणून त्याचा स्तर कोणता असणार आहे? चिंतन स्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे, शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारल्याने डॅश डॅश डॅश, तर विद्यार्थ्यांना कंटाळा येतो का? अजिबात येणार नाही. विद्यार्थी शांत बसतात, पाठ्यविषय समजावता येतो. शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारल्याने पाठ्यविषय समजावता येतो, हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वर्गातील गोंधळ थांबतो, हेही या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.